सन्माननीय अरविंदजी रावते साहेब आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। तदनंतर आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय संजयजी पाटील साहेब आपल्या समेत जोडले जातील। साहेब आपलं मुलाचं मार्गदर्शन आणि मनोगत आपण व्यक्त करावं आपणास मी निवेदित करतोय। शिवछत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान दुकटन यांच्या माध्यमातून आज ह्या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या। आत्ताच त्यांचा फायनलचा सामना झालेला आहे। ह्या प्रसंगी उपस्थित असलेले आमचे सहकारी माजी उपसभापती पंचायत समिती मिलिंद वडे, माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र भोणे, माझे सहकारी श्याम संखे, माझे मित्र दिनेशजी पवार, ह्या स्पर्धेचे निमंत्रक राघव देशमुख, अध्यक्ष संजय भोयाळ, सचिव प्रसाद भोईर, खजिनदार दिलीप भोईर, सल्लागार देवानंद वझे, सल्लागार सुमित गायकवाड, सल्लागार निलेश दुमाडा, उपाध्यक्ष विनोद तांडेल, उपाध्यक्ष पंढरी दुमाडा, उपाध्यक्ष अमर तुमडा, सहसचिव सोयल दारोठा, सहखजिनदार मुकेश भोईर, कार्याध्यक्ष यतीन भोईर, सदस्य सुभाष जाधव आणि सर्व त्यांचे कमिटी सभासद आणि ह्या स्पर्धेमध्ये ज्यांनी सगळ्या संघांनी भाग घेतला त्याचे सर्व खेळाडू, खरं तर मी प्रथम आपली सगळ्यांची माफी मागतो, कारण खरं ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे नियमाला धरून म्हटणं जाणार नाही, कारण अंधार होता आणि अशा परिस्थितीत फायनल खेळवली गेली। मी आयोजकांना नेहमी सांगेल की पाहुणा कोणी पण असो, स्पर्धा ह्या कंटिन्यू चालू राहायला पाहिजेत आणि त्या उजेडातच झाल्या पाहिजेत, नाही तर कोणावरती अन्याय होतो आणि मग तो आपल्या स्पर्धेला एक धब्बा लागतो। तर मी माफी याच्याच करता मागतो की मी आज गणेश नाईक साहेबांबरोबर होतो। ॲक्च्युली तुम्हाला मी 4:30चं टाईम दिलं होतं। आम्ही ठरवलेलं सगळ्यांनी की आपण 3:30 पावणे 4ला निघूया आणि 4:30ला इकडे पोचूया आणि एक अर्धा एक तास आपण थांबून परत दुसऱ्या स्पर्धा आहेत, कुठे कुठे कार्यक्रम आहेत त्याला जाऊया। परंतु इकडे येऊन मला आनंद ह्या गोष्टीचा झाला की पहिल्यांदाच ह्या गावामध्ये येतोय आणि ह्या गावामध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीने या स्पर्धा भरवलेल्या आहेत अतिशय सुंदर असं नियोजन आहे आणि ह्याच्यामध्ये मला वाटलं की अतिशय म्हणजे ग्राउंड पण व्यवस्थित आहे, कुठे अडगळ नाही आहे आणि वातावरण पण चांगलं आहे। अशा वातावरणात ह्या स्पर्धा पार पडलेल्या आहेत। ह्या ठिकाणी मी दोन्ही संघांचं अभिनंदन करेल, दोन्ही संघांना समान गुण देईल, कारण ही जी शेवटची स्पर्धा होती, जी फायनल होती, ह्या फायनलपर्यंत आपण पोचलात, परंतु आपली जी कला आहे किंवा आपला जो खेळ आहे तो अंधार पडल्यामुळे व्यवस्थित आपण दाखवू शकले नाही। म्हणून विजेत्या संघाचं मी अभिनंदन करेल आणि उपविजेता संघाचं पण मी अभिनंदन करेल। दोघांनी पण चांगला खेळ स्पर्धेत केलेला आहे। ज्या खेळाडूंनी बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि सामनावीर म्हणून जे पारितोषिकं घेतलेली आहेत त्यांचं पण अभिनंदन करेल। खरं म्हणजे क्रिकेट हा आता सगळ्यांचाच आवडता खेळ आहे। दररोज 1 किंवा 2 ठिकाणी तर क्रिकेटसाठी जावंच लागते आणि क्रिकेट म्हटलं की आता काहींचा तर व्यवसाय झालेला आहे, म्हणजे काही लोक फक्त क्रिकेट खेळून आपली उपजीविका करतात अशी परिस्थिती आज झालेली आहे। परंतु मी सगळ्यांना एकच आव्हान करेल की क्रिकेट हा जरी उपजीविका करून तुम्ही करत असलात तरी कुठेतरी आपला व्यवसाय करत जा। व्यवसाय तुम्हाला शेवटपर्यंत टिकणार आहे। क्रिकेटचं एक लिमिट असते, एक वय असते, त्या वयापर्यंत आपण क्रिकेट खेळू शकतो आणि त्याच्यामुळे आता आपण बघताय की अनेक प्रकल्प आपल्याकडे येणार आहेत। त्याच्या माध्यमातून 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना पण आता गव्हर्नमेंट फ्री शिक्षण देऊन ह्या ठिकाणी जे आपले प्रकल्प येणार आहेत त्याच्यामध्ये नोकरी देण्याचं आपलं प्राधान्य असणार आहे। तरी त्याचा फायदा ह्या सगळ्या युवकांनी घ्यायला पाहिजे आणि पार्ट टाइम त्यांनी क्रिकेट खेळायला पाहिजे। ज्या वेळेला मी 78-80ला मी जेव्हा क्रिकेट खेळत होतो सफाळा टीममधून आणि त्यावेळेला बिपिन पाटील, मी आणि बरेचसे लोक क्रिकेटर जे जुने क्रिकेटर आहेत तेव्हा खेळत असताना मला नोकरी लागली निर्लोनला आणि निर्लोनला नोकरी लागली, त्याच्यामध्ये शिफ्ट ड्युटी होती। त्याच्यामुळे रात्री जर
फशिपला यायचं असेल रात्री बोईसरला येऊन झोपायला लागायचं आणि संध्याकाळी आम्ही संध्याकाळची गाडी पकडून घरी जायचो. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला घरी जेमते 2-3 तास मिळायचे आणि क्रिकेट खेळण्याचं एवढं आम्हाला वेळ होता की 2-2, 3-3 टीममधून मी क्रिकेट खेळत असे. परंतु जेव्हा नोकरी लागली तेव्हा मी क्रिकेटला रामराम केला. माझी प्रॅक्टिस नसताना मी 1-2 वर्ष कुठल्या टीममधून क्रिकेट खेळत होतो आणि त्या माध्यमातून आमचं क्रिकेट बंद झालं. मी नोकरीला प्राधान्य दिलं आणि नोकरी करता करता ह्या स्टेजला मी येऊन पोचलो. परंतु एक मी सांगेल, क्रिकेट ही मी कधीही सोडलं नाही. आज जर तुम्ही बोईसरला जाल तर PDTचं जे ग्राउंड आहे, जे अतिशय सुंदर ग्राउंड आहे 10-12 एकरमध्ये, मला संजीव नाईक साहेब तेव्हा अध्यक्ष आम्ही बनवले. आम्ही एक PDT संघटना बनवली. त्या माध्यमातून आम्ही शरद पवार साहेबांकडून 1 रुपयामध्ये ते ग्राउंड घेतलेलं आहे आणि आज जवळजवळ 100 ते 150 मुलं तिकडे कोचिंग घेतात. कारण आम्ही जेव्हा क्रिकेट खेळायचो तेव्हा शिवाजी पार्कला आम्हाला जायला लागायचं क्रिकेटची कोचिंग घेण्यासाठी. जी आमची खंत होती का आम्हाला ती सुविधा उपलब्ध झाली नाही. पण आज परिसरातले जवळ 150 ते 200 मुलं त्या ठिकाणी दररोज कोचिंग घेतात. फुटबॉल खेळणारी काही मुलं कोचिंग घेतात आणि त्यांना आम्ही एक अशी सुविधा उपलब्ध करून दिली की आज बरेचसे लोक आपले रणजीमध्ये खेळत आहेत. शार्दूल ठाकूर जो आहे तो पण आपल्याच ग्राउंडवर त्यांनी प्रॅक्टिस केलेली. जेव्हा तो TVMला 7वीला होता ते 7वी ते 10वी मला वाटतं त्याने आपल्या ग्राउंडवर प्रॅक्टिस केलेली आहे. तर अनेक प्लेयर आपले आहेत की जे आज रणजीमध्ये खेळतात, PDPL MPLमध्ये खेळतात आणि हे जे सगळी उपलब्धी त्यांना मिळाली ते त्याचं ह्या ग्राउंड महत्त्वाचं ठिकाण आहे आणि आजही आम्ही ती सेवा करत आहोत. म्हणून प्रत्येक ठिकाणी जेव्हा क्रिकेटचं माध्यम असते, क्रिकेट असते, त्यावेळेला आम्ही तिकडे जायचा प्रयत्न करतो. तुम्ही एक बघितलं असेल का आपण कलाक्रीडा भरवतो बोईसरला. आज जव्हारपासून डहाणूपासून ते सफाळ्यापर्यंतची मुलं जवळ 20,000 विद्यार्थी भाग घेतात. जवळजवळ 19 वर्ष आपला कलाक्रीडा चालू आहे आणि जवळजवळ 176 शाळा त्याच्यामध्ये भाग घेत असतात. म्हणजे आम्ही खेळाचं एवढं उपलब्धता करून दिलेली आहे, कोचिंग केलेलं आहे की आपल्या परिसरातली मुलं ही राज्यस्तरीय लेवलला, भारतीय ऑलिम्पिक लेवलला गेली पाहिजेत. ही उपलब्धी करून घेण्यासाठी आम्ही हे योगदान दिलेलं आहे. आज मला ह्या ठिकाणी आपण सगळ्यांनी बोलवलं आणि जे प्रेम दिलं, जो माझा सत्कार केला आणि जी मला इकडे उपस्थित राहण्याची संधी दिली त्याबद्दल आपला सगळ्यांचा आभारी आहे. मी परत ह्याच दोन्ही फायनलच्या टीमचं मी परत माफी मागतो की त्यांना त्यांचा खेळ न करता म्हणजे प्रकाशामध्ये न खेळता आला. त्याच्यामुळे दोघांना पण मी सारखे गुण देईल. दोघांचं अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र. काही दर्जेदार बहुमूल्य मार्गदर्शन लाभलं. खूप खूप धन्यवाद साहेब. अप्रतिम मार्गदर्शन, मोलाचं मार्गदर्शन लाभलं. चला विनिंग टीम आपण व्यासपीठासमोर या. आपण थोड्याच वेळामध्ये प्राइज डिस्ट्रीब्युशनला सुरुवात करणार आहोत. चामुंडा 11 टीम, YB कलेक्शन, जय बजरंग सातपाडी ब, मराठा वॉरियर्स, ध्रुव 11 सातपाडी, DMDK डुकटन, हे सर्व टीमने यायचं व्यासपीठासमोर. तदनंतर आपण या ठिकाणी ही स्पर्धा पण पाहत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुकटन आणि हे डुकटन आपण पाहिलं तर साहेब या स्पर्धेकरिता आपण कुठल्याही प्रकारचं प्रायोजक घेतलेलं नाही आहे, एक सुद्धा स्पॉन्सरशिप नाही आहे आणि हे पहिलं पर्व दमदार पार पडलं. एकदा आयोजकांसाठी जोरदार टाळ्या येऊ द्या. आणि डुकटन गावचे माजी सरपंच आणि या स्पर्धेच्या माध्यमातून प्रमुख आयोजक जे लाभले या स्पर्धेचे सचिव, त्यांचं मनोगत आपण या ठिकाणी ऐकूया. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतोय. सन्माननीय व्यासपीठ उपस्थित असलेले संजय पाटील सर, आमचे मार्गदर्शक, तसेच आमचे मार्गदर्शक दिनेश भाऊ, आपले पालघर तालुक्याचे उपसभापती मिलिंद वडे सर आणि जिल्हा परिषदचा सदस्य ढोले साहेब आणि सर्व व्यासपीठ. स्पर्धा मग सांगितलं म्हणजे आयोजन नियोजन भरपूर असतं आणि आयोजन नियोजन असताना खास करून मी कमिटीचे माझे अध्यक्ष माझ्या खांद्याला आणि त्यांच्या खांद्याला लावून मी काम केलं. आमचे समवेत ते आपली सगळं टीम आणि खास करून राघव देशमुख आणि संपूर्ण टीम. स्पर्धा ही माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच अशी स्पर्धा ही पार पडतोय साहेब आम्ही, आणि पार पडली. आज त्यांना बक्षीस दिलं, माझ्यासमोर दिलं आणि तेवढ्यात मी पण त्यांना निमंत्रण दिलं. पण सरांचं एवढं मोठं मन, तुम्हाला काय पाहिजे, पहिला शब्द त्यांचा सरांचा, तुम्हाला काय पाहिजे, माझ्याकडून काय पाहिजे. सरांना मी सांगितलं तुम्ही मैदानात येतील ज्या दिवशी, जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा
आणि सर तुमचे योग्य म्हणजे खूपच आभार का तुम्ही योग्य टायमावर आले आणि बक्षीस वितरणच्या टायमाला आले, त्याचे खूप खूप धन्यवाद देईन तुम्हाला. कारण सरांचं मन एवढं मोठं आणि सरांना जेव्हा सांगितलं सर ही आम्ही छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुकटनच्या माध्यमातून स्पर्धा ठेवले आणि स्पर्धेसाठी आम्ही कोणाकडून 1 रुपयाही न घेता आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही स्पर्धा आम्ही पार पाडतोय. सर खूप खुश झाले आणि अरे वा बोलतो, अशाच स्पर्धा सगळीकडे व्हायला पाहिजेत. धन्यवाद सर, आम्ही प्रयत्न केलेत आणि तुमचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं. तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रयत्न केले. जास्त काय बोलत नाही, वेळ भरपूर झाला आहे. परंतु आमच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजनमध्ये नियोजनमध्ये काय थोडंफार इकडे तिकडे झाले असेल, त्याच्यामधून मी सचिव या नात्याने मी तुमची थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद साहेब. अप्रतिम बहुमूल्य मनोगत आणि मार्गदर्शन आपल्याला मिळालं त्याबद्दल धन्यवाद. आपण या ठिकाणी वळणार आहोत बक्षीस वितरण कार्यक्रमाकडे. प्रथमतः जे मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड पेंडिंग होते, फर्स्ट सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच वीरेंद्र बाबरे आपण या ठिकाणी यायचं आहे आणि विनिंग टीम्स आपण लगेचच सुरुवात करतोय बक्षीस वितरण या कार्यक्रमाला. पहिला सेमीफायनलचा सामना आणि मॅन ऑफ द मॅच वीरेंद्र भूपेंद्र बाबरे, वीरू बाबरे आपण यायचं आहे. या वीरू बाबरे, अप्रतिम खेळ राहिला पहिल्या सेमीफायनलचा आणि हा अवॉर्ड या ठिकाणी आपण वितरित करूया. सन्माननीय मिलिंदजी वडे साहेब, मी आपणास निवेदित करतोय की आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड या ठिकाणी आपण वितरित करूया. मॅन ऑफ द मॅच जे टी शर्ट या ठिकाणी आपण पाहणार आहोत. सन्माननीय मिलिंदजी वडे साहेब आणि साहेबांच्या माध्यमातून आपण हा अवॉर्ड या ठिकाणी वितरित करतोय. कॉंग्रॅच्युलेशन वीरू बाबरे. तदनंतर जो दुसरा सामना झाला सेमीफायनलचा, त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच 14 धावा बनवल्या प्रशांत घरत ठरतायत मॅन ऑफ द मॅच आणि हा अवॉर्ड वितरित करण्याकरिता दिनेशजी पवार साहेब, मी आपल्यास निवेदित करतोय की आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करायचा आहे. मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट जे सौजन्य केलंय सन्माननीय राघव देशमुख साहेबांनी आणि ते या ठिकाणी आपण वितरित करूया. प्रशांत घरात जबरदस्त खेळ राहिला या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांना आपण देतोय हा अवॉर्ड. 14 धावा, जबरदस्त खेळ राहिला आजच्या दिवसामध्ये. प्रशांत घरत यांचा नावाचा बोलबाला आपण ऐकला चामुंडा डुकटनच्या मैदानावरती. धन्यवाद. तदनंतर मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच करण मोरे ठरत आहेत मॅन ऑफ द मॅच. 16 धावा. मी सन्माननीय ढोणे साहेब आपणास निवेदित करतोय आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करायचा आहे. कारण मोरे जबरदस्त टचमध्ये पाहायला मिळालेत. प्रत्येक सामन्यामध्ये महत्त्वाच्या धावा कारण मोरे यांच्या बॅटमधून आल्या. चामुंडा 11 टीमसाठी चांगले योगदान त्यांचं मिळालं आणि या ठिकाणी ठरतायत मॅन ऑफ द मॅच. धन्यवाद. तदनंतर या वडिया या स्पर्धेच्या माध्यमातून ज्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि या स्पर्धेमध्ये हाईट्स विकेट टेकर ठरला, व्हेरी इकॉनॉमिकलही ठरला, ज्याने मोठमोठ्या फलंदाजांना शांत ठेवण्याचं कार्य केलं. भरपूर नावं आमच्यासमोर आली होती, लिस्ट आली होती, परंतु त्याच्यामध्ये अव्वल जे नाव आहे ते मराठा वॉरियर्स ध्रुव 11 सातपाटी या टीममधील एका प्लेअरचं आहे. अवधूत कामत, बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट. या अवधूत आपण हा अवॉर्ड आणि हा अवॉर्ड वितरित करण्याकरिता मी निवेदित करतोय. मी अध्यक्ष साहेब मी निवेदित करतोय संजयजी भुयाळ साहेब, आपण या आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करायचा आहे.
यावेळेस आपण पाहत आहेत एकदा जोरदार टाळ्या उद्या अवधूत कामत बेट्स बॉलर 5 विकेट त्यांनी मिळवलेत व्हेरी इकॉनॉमिकल आणि ठरताना बेट्स बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट. तदनंतर या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज कोण तर आमच्या समोर नाव या ठिकाणी येत आहे बेट्स बॅट्समन ऑफ दिस टुर्नामेंट प्रशांत घरत 64 धावा अर्नाळ्याचा ब्रँड प्राऊड ऑफ अर्नाळा अँड प्राऊड ऑफ पालघर. आणि हा अवॉर्ड वितरित करण्याकरता मी निवेदित करतोय मी मच्छिंद्र पवार सर आपणास निवेदित करतो की आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करायचा आहे. 64 धावा केल्या प्रशांत घरत यांच्याकरता येऊ द्या जोरदार टाळ्या. बेट्स बॅटर ऑफ दिस टुर्नामेंट. काही फलंदाजी राहिले आजच्या दिवसामध्ये प्रशांत घरत नावाचा बोलबाला आपण या ठिकाणी ऐकला. तदनंतर या स्पर्धेच्या माध्यमातून बेट्स फिल्डर हा अवॉर्ड जातोय. बेट्स फिल्डर अवॉर्ड गोज टू करण मोरे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आणि हा अवॉर्ड वितरित करण्याकरता मी सन्माननीय श्याम संकेत साहेब आपणास निवेदित करतो की आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करायचा आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिलं करण मोरे यांचं आणि त्यांना आपण देतोय बेट्स फिल्डर ऑफ दिस टुर्नामेंट करण मोरे प्राऊड ऑफ नवली. जबरदस्त खेळ राहिला करण मोरे यांचा विथ द बॅट अँड विथ द फील्ड अप्रतिम कारनामा करण मोरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तदनंतर आपण जाऊया या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकाचा हकदार ठरताना DMD किंग डुक्टन हा संघ कॅप्टन आपण या DMD किंग डुक्टन संघाचे सन्माननीय अक्षय पारधी सर आदर्श शिक्षक आणि दिनेशजी पवार साहेब मी आपल्यास निवेदित करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा अवॉर्ड वितरित करायचा आहे. चतुर्थ क्रमांकाचा हकदार DMD किंग डुक्टन हा संघ पाहायला मिळतोय. सूर्य गटामधील हा संघ जो पाहायला मिळतोय आणि हा अवॉर्ड आपण वितरित करूया. DMD किंग डुक्टन जबरदस्त खेळ राहिला रोहित भोईर होंडो यांचा कैलास धडपी बाळा यांचा आणि हा संघ आपण पाहत आहेत चतुर्थ क्रमांकाचा हकदार जो ठरला गेला. अभिनंदन DMD किंग डुक्टन. D1 मध्ये जबरदस्त खेळ राहिला सूर्य गटामधील संघ जो पाहायला मिळतोय. तदनंतर आपण जाऊया तृतीय क्रमांकाचा हकदार आणि तृतीय क्रमांकावर आपलं नाव कोरलं मराठा वॉरियर्स ध्रुव 11 सातपाडी या टीमने. हा अवॉर्ड वितरित करण्याकरता मी सन्माननीय ढोणे साहेब आपणास निवेदित करतोय की आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करायचा आहे. या कॅप्टन आपण या मराठा वॉरियर्स ध्रुव 11 सातपाडी अवधूत कामत या टीम पाहायला मिळते. सन्माननीय महेंद्रजी भोने साहेब आणि साहेबांच्या माध्यमातून आपण देतोय हा अवॉर्ड. एकदा जोरदार टाळ्या होत्या. मराठा वॉरियर्स ध्रुव 11 सातपाडी अप्रतिम खेळ जो पाहायला मिळाला. भावेश पाटील यांची जबरदस्त खेळी पाहायला मिळाली. आदिल चुनेवाला यांचे जबरदस्त प्रदर्शन राहिलं विथ द बॅट विथ द बॉल. तदनंतर गोलंदाजीमध्ये अवधूतचा बोलबाला जो आपण पाहिला श्रेयस देवला आपण पाहिलं जबरदस्त त्याच्या माध्यमातून प्रदर्शन राहिलं आणि हा संघ ठरतोय तृतीय क्रमांकाचा हकदार. अभिनंदन मराठा वॉरियर्स ध्रुव 11 सातपाडी. आणि तदनंतर आपण जाऊया या स्पर्धेमधील सर्वात महत्त्वाचा अवॉर्ड प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. आणि गेसेस कोणी सांगू शकेल? मालिकावीर आवाज येत नाहीये. सातपाटीचा ब्रँड वीरेंद्र भूपेंद्र बाबरे ठरतोय प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. 73 धावा आणि 3 विकेट सहित वीरू बाबरे ठरतायत या ठिकाणी मालिकावीर. वीरू आपण या अवॉर्ड सन्माननीय संतोषजी मोरे साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते शिवनेरी मित्र मंडळ साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करूया. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट वीरू बाबरे जबरदस्त खेळ 73 धावा वीरूच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात आणि गोलंदाजीमध्ये 3 विकेट त्यांनी मिळवले आणि ठरतो या ठिकाणी प्लेयर ऑफ द टुर्नामेंट विथ द बॅट विथ द बॉल विथ द फील्ड तीनही डिपार्टमेंट गाजवले. एकदा जोरदार टाळ्या वीरू बाबरे करता येऊ द्या.
सातपाटीचा अभिमान जो पाहायला मिळतोय. ज्या ज्या मोठ्या स्पर्धेमध्ये गेला तेथे तेथे वीरू बाबरे नावाची चर्चा झाली आणि तेच पाहायला मिळत आहेत. वीरू बाबरे येस वीरू आपण थांबायचंय. या ठिकाणी आपण प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची सायकल देखील या ठिकाणी पाहायला मिळते. ते देखील वीरू बाबरे यांना आपण प्रदान करूया. शिवनेरी मित्र मंडळ यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. अप्रतिम कित्येक या ठिकाणी सायकल, टू व्हीलर, एअर कूलर, स्मार्ट टीव्हीज वीरू बाबरे यांच्या नावी झाल्यात. आणि याही वेळेस या स्पर्धेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुकटन प्लेअर ऑफ द टुर्नामेंट वीरू बाबरे. अभिनंदन वीरू बाबरे. तदनंतर आपण वळूया द्वितीय क्रमांकाकडे. आणि द्वितीय क्रमांक रनर अप या स्पर्धेच्या माध्यमातून जो पटकावला गेला YB कलेक्शन जय बजरंग सातपाटी ब टीमने. तर संपूर्ण टीम आपण या हा अवॉर्ड स्वीकारण्याकरिता आणि हा अवॉर्ड वितरित करण्याकरता सन्माननीय मिलिंदजी वडे साहेब, उपसभापती पंचायत समिती पालघर साहेबांना मी निवेदित करतोय. साहेब आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करायचा आहे. द्वितीय क्रमांकाचा हकदार यतीन भोईर यांचा संघ YB कलेक्शन चे प्रॉपरायटर यतीन भोईर आणि त्यांचा संघ. यतीन भोईर आपणही जॉईन व्हायचंय या क्षणचित्रामध्ये. YB कलेक्शन जय बजरंग सातपाटी ब. यतीनजी भोईर, प्रसादजी भोईर साहेबांचा संघ जो पाहायला मिळतोय. नेहमीच मोठमोठ्या स्पर्धा खेळताना YB कलेक्शन हे स्पॉन्सर असतं जय बजरंग सातपाटी ब या टीमला. आणि हा संघ पाहायला मिळतोय. रनर अप ठरला गेला. कॉंग्रॅच्युलेशन्स वीरू बाबरे अँड ऑल टीम. जबरदस्त प्रदर्शन राहिलं या मैदानावरती. हे मैदान फेवरेट आहे. जेव्हा जेव्हा इथे आलं तेव्हा तेव्हा क्वालिफाय झाला हा संघ आणि याही वेळेस तेच पाहायला मिळालं. आणि तदनंतर या स्पर्धेचा विजेता चॅम्पियन संघ चामुंडा 11 ठरतोय या स्पर्धेचा विजेता. आणि हा अवॉर्ड वितरित करण्याकरता या स्पर्धेचे प्रमुख अतिथी सन्माननीय संजयजी पाटील साहेब मी आपल्यास निवेदित करतो की आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करायचा आहे. भाल्या मामा यांचा संघ जो पाहायला मिळतोय आज इंट्रोड्यूस झाला आणि या टीमने बाजी मारली. छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुकटन या भव्य दिव्य स्पर्धेचा 1 लाख प्रथम पारितोषिकाचा अवॉर्ड जातोय चामुंडा 11 या टीमला. एकदा जोरदार टाळ्या संपूर्ण टीमसाठी येऊ द्या. अप्रतिम खेळ राहिला या टीमचा. चॅम्पियन संघ आपण पाहतोय त्या ठिकाणी. अप्रतिम खेळ राहिला. प्रशांत गरत आणि करण मोरे यांचा ओपनिंग पेअर जबरदस्त राहिला. प्रजू तंबीर यांची धारदार गोलंदाजी आपण पाहिली आणि हा संघ आपण पाहतायत बाजी मारताना पंकजी पाटील यांची उत्कृष्ट नेतृत्व आपण पाहिलं आणि हा संघ चॅम्पियन ठरतोय. चामुंडा 11 भालेमामा आपलं टीमचा खूप खूप अभिनंदन आणि सर्व प्रमुख मान्यवरांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल या स्पर्धेकरिता. तुम्ही आलात आणि या तुमच्या पदस्पर्शाने ही स्पर्धा पावन झाली, धन्य झाली आणि तुमचं चांगलं योगदान मिळालं त्याबद्दल संपूर्ण प्रमुख मान्यवरांचं या आयोजकांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुकटनच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद.